प्रमुख पाहुणे असलेले लांबे सर, तुषार दलवणे साहेब, त्याचबरोबर नवाकडच्या पोलीस अधिकारी आणि या ध्येय फाउंडेशन ज्या आयोजन जे राज्यस्तरीय प्राज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून इथे उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी तसेच व्यासपीठावर उपस्थित स्मिता मॅडम, सोनवणे मॅडम, गांगुर्डे मॅडम, अश्विनी ताई, दस्ते म्हणजे मला असं वाटतं की ते सगळ्यात जास्त या सावित्रीच्या लेखी आज उपस्थित व्यासपीठावर असेल किंवा आणि आता आपण जे विद्यार्थ्यांचं मनोगत ऐकलं त्यामध्ये मला असं वाटतं सगळ्यात 4 पैकी 3 मुलीच होते. त्याच्यामुळं जे शिक्षण जे ज्योतिराव फुले किंवा सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं महत्त्व जे 100 वर्षापूर्वी 125 वर्षापूर्वी जे करून दिले त्याच्यामध्ये स्त्री शिक्षणाचं महत्त्व हे आज आपल्याला 21व्या शतकात जाताना प्रकर्षाने जाणवतं. आणि मुली म्हणजे आज व्यासपीठावर ह्या आमच्या भगिनी आज पोलीस अधिकारी आहेत. इथे आज ज्या शेणामातीचे गोळे ज्या सावित्रीबाईंनी खाल्ले त्याच्यानंतर या केवळ ह्याच लोकांसाठी तिने असं केलं असं मला वाटतं. आणि ज्योतिराव फुले हे सांगायचे ध्येय नसलेली माणसं ही साबणाच्या फेसासारखी असतात, म्हणजे त्यांचं अस्तित्व हे तात्पुरतं असतं. पण जर तुम्ही ध्येय टार्गेट एक एम ठेवलं तर निश्चितच पुढे जाता येतं. आणि ध्येय फाउंडेशन निश्चितच त्याचं चांगलं कार्य करत आहे. कारण आता स्पर्धेचं युग आहे, डिजिटल युग आहे. आणि मला असं वाटतं दलवटे सर महाराष्ट्रामधून म्हणजे MPSC आणि UPSC मध्ये UPSCचा जास्त आपण विचार करू महाराष्ट्रामधून फार कमी विद्यार्थी आपले जातात. आता परवाच मला असं वाटतं की रेल्वेची काहीतरी भरती होती त्याच्यात महाराष्ट्रातले 3च, त्याच्यानंतर त्याच्यात परत आकाश मानव आपल्या राजकारणाने केले. परंतु कुठेतरी आपण मागे पडतोय. आणि जर या स्पर्धेत टिकायचं असेल आपल्या देशाला महासत्ता बनवायचं असेल तर आपल्याला निश्चितच ही विद्यार्थी इथून घडवावे लागतील. आणि त्यासाठी पालकांचं अतिशय महत्त्वाचं योगदान याच्यामध्ये मुलांचा शारीरिक बौद्धिक सगळा विकास झाला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी देखील या गोष्टीचा आपले पालक आपले आईवडील आपल्यासाठी मेहनत करतात याची जाणीव ठेवली पाहिजे. कारण वडील किंवा आई वडील यांनाच असं वाटतं का आपल्यापेक्षाही चांगला आपला मुलगा व्हावा.